नवीन स्टाईल मध्ये सुरखे पाहायला मिळणार आहे, ज्या तुम्हाला मल्टिपल व्हरायटी पण पाहायला मिळणार आहे। ती बघा, वर सर्व बोटी आहेत, बोटी लावलेल्या भेटणार आहेत। माझं नाव काशीनाथ गणपत तांडेल। मस्त अशी चप्पल पण वेअर केली, चप्पल पण माशावाली आहे, नावाने गाजलेलं आहे। गाजले छोट्यांचे पण डायरेक्ट रेडीमेड कपडे असणार आहे। 18 पासून 32 साईज पर्यंत भेटणार आहे। हा ग्रीनिश असणार आहे, पर्पल असणार आहे। म्हणजे पाहू शकता पापलेट वाला आहे हा बघा, शिवंडी आहे, तुम्ही पाहू शकता अशी शिवंडी असणार। चिंबोरावाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा, आईमाऊलीचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न। हा जर्सी कपडा असणार आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, आणि हे 3 टाइप मध्ये असणार आहे। हे बघा कलर, ही अशी किनार तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि तुम्ही सर्व ठीक आहात ना, मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण आपल्या व्हिडिओ बघायला तुम्हीच तर आहेत। सो आता 1 महिन्यानंतर येतोय नारळी पौर्णिमा सण। त्याच्या आधी चाहूल लागते ती कपड्यांची, इन द सेन्स कोली, सुरखा किंवा रुमाल घ्यायची चाहूल लागते। सो त्याच्यासाठी स्पेशल तुम्हाला मुंबईमध्ये एकच दुकान आहे जो कप परेडला आहे। सो तिकडंच आज व्हिजिट करण्याचं ट्राय करणार आहे। बघूया तिथं आपल्याला कोणकोणत्या टाईपची व्हरायटी पाहायला मिळणार आहे। सो थेट जाऊया, नाव तर तुम्हाला माहीत आहे, तांडेल कोली कलेक्शन नाव असणार आहे। सो थेट तिकडं जाऊया। आता तुम्ही पाहू शकता, हा बघा, हा बॅक साईडला तुम्हाला हा मार्ग दिसतोय, त्या मार्गातूनच आलेलो आहे। कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग दिसणार आहे। सो हा डायरेक्ट स्ट्रेट येणार आहे आणि इकडे येणार आहे। तर तुम्हाला एंट्रन्स दाखवतो, पहिले तुम्हाला लोकेशन पण डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, गुगल मॅपची लोकेशन, आणि तुम्हाला एंट्रन्स असा दिसणार आहे, पाहू शकता तुम्ही। हा बघा, हा मंडळी असा एंट्रन्स असणार आहे। मच्छीमार नगर आहे, कप परेडचा कुलाबा पाहू शकता तुम्ही, आणि इथूनच तुम्हाला सरळ जायचं आहे। सो सरळ जातानाच तुम्हाला तांडेल कोली कलेक्शन पाहायला मिळेल। सो त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला देतो मंडळी। जसं एंट्रन्स करता तुम्हाला स्ट्रेट डायरेक्टली साईबाबा मंदिर पाहायला मिळेल, आणि लेफ्ट साईडने आतमध्ये गेलात तर त्या दादाचं घर डायरेक्टली आहे, आणि हा असणार आहे दुकान। तुम्ही पाहू शकता तांडेल कोली कलेक्शन मंडळी, पाहू शकता हा मंदिर असणार आहे, साईबाबांचं मंदिर आहे। तिथूनच तुम्हाला लेफ्ट साईडने वर चढायचं आहे, आणि हा असा दुकान असणार आहे, पाहू शकता। हा बघा, हा असा दुकान असणार आहे मंडळी, पाहू शकता। जसं तुम्ही एंट्रन्सला येणार, वर येणार, तुम्हाला हे बघा असे सुरखे, हे नवीन स्टाईलमध्ये सुरखे पाहायला मिळणार आहे, ज्याला तुम्हाला जाली लावली। हे बघा, ही जाली कंबाईन असणार आहे आणि अटॅचच असणार आहे डायरेक्टली। आणि हे बघा असे बिंडूल पण लावलेले भेटणार आहे, आणि सुरखा तुम्हाला रुमाल अशा टाईपचा पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल व्हरायटी पण पाहायला मिळणार आहे। ती बघा, पाहू शकता, हा व्हाईटमध्ये आहे, आणि इकडं बोट लावली, छोटीशी बोट आहे। इकडं भला मोठा तुम्हाला चिंबोरा पाहायला मिळतोय। जसा एंट्रन्सलाच भरपूर काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा भला मोठा चिंबोरा आहे इथं, आणि प्लस इथं छोटी बोट आहे, आणि नेक्स्ट पण तिकडं शेवंडी पाहायला मिळते, शिवंडी त्याला बोलतात, पाहू शकता तुम्ही, पोचा वगैरे बोलू शकता। सो हा असा एंट्रन्स असणार आहे, आणि जसं आपण एंट्रीला येतो तुम्हाला हे भले मोठे, हा बघा, पाहू शकता वर सर्व बोटी आहेत, बोटी लावलेल्या भेटणार आहेत। इकडे तुम्हाला सुरखे डिफरंट टाईप, डिफरंट साईजमध्ये सुरखे पाहायला मिळणार आहे। आणि जसा एंटर करतो आपल्याला एक नारळ पाहायला मिळतो, जो आपल्याला मान दिला जातो नारळी पौर्णिमेला, त्याचा मोठा नारळ तुम्हाला पाहायला मिळतं। आणि चला जाऊया, आता आपल्याला काकांना भेटायचं आहे। सो आपण दुकानामध्ये एंट्री केलेली आहे, आणि काका आहे तिथं। काका तुमचं नाव? माझं नाव काशीनाथ गणपत तांडेल, कोली कलेक्शन तांडेल कोली कलेक्शन मध्ये आलेलो आहोत, आणि आपल्याकडे भरपूर व्हरायटी वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे। यांचं चॅनल पण आहे आणि इंस्टाग्राम पेज पण आहे, तांडेल कोली कलेक्शन, नक्की व्हिजिट करा। आणि तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल, डायरेक्टली ऑर्डर तुम्ही कॉल करून देऊ शकता। आणि काकांची ख्याती तर, काकांनी ख्याती, आपली आगरी कोली माणसाची ख्याती तर पूर्ण एकदम देशा पलीकडे नेलेली आहे, बिकॉज त्यांनी इथून मुंबईमधून डायरेक्टली बाहेर गेलेले आहेत। आणि इन द सेन्स त्यांचा आउटलुक फिट पण बघू शकता तुम्ही, मस्त अशी चप्पल पण वेअर केली, चप्पल पण माशावाली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि सुरखा आहे, सुरख्याला जाल लावलेला आहे, आणि हा ट्रेंडिंग असणार आहे सुरखा रुमाल, तुम्ही पाहू शकता। हे बघा बॅक साईडला पण सुरखा तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे, वेअर केलेला आहे। आणि काका पाहू शकता, काका एकदम गोल्डन मॅन झालेले आहेत, आणि आगरी कोली शान पण आहे, बिकॉज एव्हरी फेस्टिवल तुम्हाला पाहायला मिळते। काका एकूण एक फेस्टिवलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार, झलकणार। सो काका, अजून काय तुम्हाला बोलायला असं वाटतंय, म्हणजे आपण कुठपर्यंत गेलेलो आहोत? आता बरेच तर गेलेले आहेत, आता हा इकडे आहेत, पण पुऱ्या नावाने गाजलेलं आहे, गाजले व्हरायटी बनवतात आपण असं करून, काय ना काय शोध काढून असं काय ना, आता हे नवीन शोध काढले मी आता। ओके, हा वाला मस्त वाटतंय, पाहू शकता तुम्ही आउटफिट, हा बघा कोडी लुकाचा, हे जाडा बिडा लावलं त्याला आपण। आता याला खाली लाइटिंग लावायची आहे मला। ओके, हा, आणि हातातला म्हणजे अजून सुरख्याला तुम्हाला लाइटिंग लावायची आहे, तो अजून नाईटला वगैरे एकदम डेकोरेटिव्ह वाटतं। आता हे आम्ही असं बनवलंय तसे। ओके,
आणि घालायचं काय टेन्शन नाही बघा. हा बघा, तुम्हाला चेन वगैरे नाही, डायरेक्टली स्ट्रीप दिली त्याला, डायरेक्टली जॉईंट मारणार आणि असा सुरका तुम्हाला पाहायला मिळणार आहे पूर्ण. आणि काका ही संकल्पना कशी तुम्हाला आठवली, म्हणजे कसं केलं तुम्ही, स्टार्टिंग कशापासून केली? कल्पना येते एक डोक्यात येते असं काय ना काय तरी करूया असं. आणि कधीपासून आपण हे स्टार्ट केले? तरी बरंच वर्ष आहे, चालूच आहे, लहानपणापासून चालू आहे. पण असं कोणाकोणाचे मी कपडे घालायचे. ओके. आणि आमचे बाबाचे, दुसरे कोण काकाचे विकायचे. नंतर मी असं कार्यक्रम मध्ये जायचो. ओके. कार्यक्रम मध्ये नंतर झाल्यानंतर मला एक हे आलं, मग दुसऱ्यांचं मी घालायच्या नंतर मग ते विकत घ्यायला लागलो. विकत गेल्यानंतर मग ते नंतर मग मी स्वतः करायचा. मग स्वतः केल्यानंतर मग दुसरे मुलं पण माझे मित्र मागायला लागले. मग तो घेऊन गेला, तो आणूनच जायचा, असं करायचं. मग नंतर मग तो धंदाच चालू झाला माझा. ओके. माझा तो वाढतच चालला. मग बिझनेस मध्ये कन्वर्ट केला, छोट्यापासून एकदम मोठ्यांपर्यंत. आणि आता तर तुमची भरपूर ख्याती गाजलेली आहे. भरपूर जणांना हा आगरी शान आवडते आणि लुक पण आवडतो. मंडळी पाहू शकता, राईट साईडला तुम्हाला आईमाऊलीचं दर्शन घडते. मस्त अशी फ्रेम लावलेली आहे आणि त्याच्याच साईडला तुम्हाला चिंबोरा पाहायला मिळतोय. हा बघा. आणि काका कुठं कुठं भेट दिली, प्रत्येकाचा एक एक फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बघा. मंडळी पाहू शकता तुम्ही, सेलिब्रिटी सोबत पण फोटो झालेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता जगदीश पाटील सिंगर आहेत आपले. आणि इकडं योगेश आग्रावकर लेटेस्ट मध्ये पाहायला मिळतो हा दादूस. आणि नंतर तुम्ही पाहू शकता कारल्याचा एक फोटो आहे. आईमाऊलीच्या दर्शनाला गेलेले तेव्हा सर्वांनी सुरखे म्हणजेच रुमाल घातलेले आहे. आणि नंतर पाहू शकता जे जुन्या काळापासून फेमस आहेत किसन फुलोरे, त्यांचेच पुत्र अमित फुलोरे यांच्यासोबत फोटो आहे. आणि इकडं दादूस आहे आपला, भाविक दादूस. आणि शेवटचा आहे तो दादूस सोबत फोटो आहे. आणि आपले काशीनाथ तांडेल काका आहेत, पाहू शकता तुम्ही. हा बघा, हा एक फोटो आहे. आणि या साईडला तुम्हाला पूर्ण अशी ज्वेलरी पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जर तुम्हाला चिंबोरा पाहिजे, शेवंडी पाहिजे, तर सर्व काही. पापलेटची पण साईज तुम्हाला मोठी छोटी पाहायला मिळणार आहे. लेटेस्ट पण आता नाखवा सॉन्ग आलाय, त्याचं पण जेवढं आउटफिट आहे तेवढं इथूनच तांडेल कोली कलेक्शन मधूनच गेलेलं आहे. आणि तो गाणं रचलेलं आहे प्रीत दादूसने, प्रीत बांद्रे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता तुम्हाला बोटी पण पाहायला मिळतील. शोपीसला जर बोटी हव्या असतील तर ह्या बघा, ह्या तुम्हाला बोटी पाहायला मिळतील. आता ही बोट आय थिंक 2 ते 1.5 फूट असणार आहे, तशी ही 1 फुटाची आहे बोट. अशी लांबीने मी सांगतो. इथं तुम्हाला छोट्या छोट्या पण बोटी पाहायला मिळणार आहे. हे बघा. आणि तुम्हाला चिंबोरी जर हवी असतील तर चिंबोरी पण आहे तिथं. हे बघा. आणि यांनी सिलिंगला पण पाहू शकता तुम्ही, मस्त असे मासे लावलेले आहेत सिलिंगला. पूर्ण सिलिंग बघू शकता. हे बघा. इकडे तुम्हाला मच्छी, वेगवेगळ्या टाईपची मच्छी, प्लस छोट्या छोट्या टोपल्या पण ठेवलेल्या आहेत. इथं तुम्ही पाहू शकता हा माकुल दाखवला आहे, पॉपलेट दाखवला आहे, प्लस शिवेंदी आहे. आणि इकडे तुम्हाला पॉपलेट वगैरे, हाती जी आपली असते कटिंगची गाती ती पण लावलेली आहे, पाहू शकता. असे मल्टिपल ऑप्शन दिलेले आहे. इकडं व्हल्ला पण तुम्हाला पाहायला मिळते, डॉल्फिन आहे, पुन्हा शेवंदी आहे, पोचा आहे, प्लस कोलंबी आहे. हे बघा फिश. आणि हा चिंबोरा पाहू शकता, मस्त असं चिंबोरा आहे, असं वाटतंय ओरिजिनलच आहे, पाहू शकता तुम्ही. चला तर अजून आपल्याला एक्सप्लोर करायला इकडं भरपूर काय आहे. इकडं तुम्हाला छोट्यांचे वगैरे सुरखे म्हणजे कपडा वगैरे असेल, रुमाल, सर्व काही पाहायला मिळतील. प्लस कोट वगैरे आहेत. सो जाणून घेऊया कोणकोणते कोट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मोठ्यांचे पण आहेत, हे बघा इथं पण लावलेले आहेत, प्लस एंट्रीला पण तुम्हाला दिसलेले आहेत. आणि इकडं तुम्हाला एक सर्वात मोठी बोट पाहायला मिळते, आई एकविरा नाव लिहिलंय, पाहू शकता तुम्ही. ही बघा, ही नाही बोलून तुम्हाला लांबीला अशी 4 फूट तरी असणारच. आणि इकडं पण आहे, त्याच्यात थोडी छोटी आहे बोट. सो भरपूर काही बोटी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो जाणून घेऊया अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी इथं भेटणार आहेत. तर बघूया आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते. बघा हे काय पाटकी म्हणजे ओके, मासे वगैरे याच्यात पाहायला मिळेल. म्हणजे डोक्यावर जर पाटकी ठेवायची असेल, लहान मुली साडे घालतात ना. हा ओके ओके ओके. हा तशी घेतात, कमरेवर ठेवतात वगैरे. हा. सो त्याच्यासाठी सामान डायरेक्टली भेटणार आहे. इन द सेन्स याच्यात काय काय असणार आहे आपल्याला, हा मासे वगैरे, काती वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल. छोटी काती पण असणार आहे, प्लस मासे. आणि असं तुम्ही लुक पाहू शकता, असं तुम्ही करणार आहात. ओके. आणि प्लस आपल्याकडे छोट्यांचे पण डायरेक्ट रेडीमेड कपडे असणार आहे, छोट्या मुलींचे पाहू शकता. प्लस याच्यात वेल्वेटचे आहे, वेल्वेटचे पण आम्ही दाखवणार आहोत. आणि तुम्हाला हा छोटासा व्हल्ला पण पाहायला मिळेल, छोट्यापासून मोठ्यापर्यंत पण असणार आहे. ओके. हा जो पीस आहे तो वेल्वेट मध्ये. ओके ओके. मोठे याचे भेटतील आपल्याला, एकदम छोटे नाही भेटणार. ओके. वेल्वेट मध्ये त्याला पुष्कळ आहेत आपल्याकडे. ओके. हा तुम्ही पाहू शकता वेल्वेट मध्ये आहे, ड्रेस कोटिंग.
हा ड्रेस कोड तुम्हाला 18 पासून 32 साईज पर्यंत भेटणार आहे. इथं छोट्या मुलांचं नाही भेटणार. हा वेल्वेट मध्ये असणार आहे, डायरेक्टली त्यांनी बनवून घेतलेला आहे आणि पाहू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर व्हरायटी असणार आहे. सो काका कलर कोणते कोणते असणार आहे? सो कलर पाहू शकता. हा बघा, हा ग्रीनिश असणार आहे, पर्पल असणार आहे, प्लस पिंक पण असणार आहे. तुम्हाला मल्टिपल कलर पाहायला मिळतील. टोटल हे 6 कलर असे पाहायला मिळणार आहेत याच पीसमध्ये आणि हे तुम्हाला 18 ते 32 साईजमध्ये पाहायला मिळणार आहे. ओके मंडळी, तुम्हाला राईट साईडलाच पाहू शकता मस्त अशी मोठी अरावना गोल्डन प्लेटेडमध्ये पाहायला मिळते. ही बघा, ही मस्त अशी अरावना आहे. तर बघूया ही अरावना कुठून आणली. बघा ही अरावना कशी आहे, म्हणजे कुठून आणली तुम्ही? अंडी म्हणजे आम्ही बनवतात ते. ओके, आमच्या पद्धतीने बनवतात आणि सोनाराकडे बनवतात. ओके, सोन्याचं कसं 1 ग्राम मध्ये असते. हा 1 ग्राम मध्ये असते. ओके, त्याची किंमत पण जास्त पुष्कळ जास्त आहे. ओके, सेम तुम्हाला कुठे पण भेटणार. ओके, पण ये ना भेटणार तुम्हाला. हा जे लॉकेट आहे इकडे तुम्हाला भरपूर टाईपचे लॉकेट आहे, पाहू शकता तुम्ही. चिंबोरा आहे, बाकी एकविरा आहे. हा ट्रेंडिंग मधला सध्या एकविराचा लॉकेट भरपूर ट्रेंड मध्ये चाललाय. हा मच्छीमध्ये आहे, प्लस साखल्या वगैरे सर्व भेटतील आणि हे आपल्याला भाड्याने पण भेटतील ना बाबा? ओके, आणि डायरेक्टली बाय पण करू शकता. आणि साखली पाहू शकता किती मोठी आहे, 50 तोला डायरेक्ट. आणि एखाद लॉकेट काढून दाखवा, दोन पापलेट वाले आपल्याला म्हणजे पाहू शकता. पापलेट वाला आहे हा बघा, हा पाहू शकता तुम्ही. हा बघा, हा असा भेटणार आहे आणि पापलेट पण साईज पण पाहू शकता पापलेटाची. हे बघा, अर्धा हात होते माझा आणि ही मोठी साईज आहे ना सर्वात. आणि छोटा आपला हा बघा, हा शेवंडीवाला आहे. हे बघा शेवंडी आहे, तुम्ही पाहू शकता अशी शेवंडी असणार आहे. आणि ही अशी साखल असणार आहे डायरेक्टली जाडवाली. बघा एक चिंबोरावाला आपल्याला ओपन करून दाखवा. हा तो मंडळी पाहू शकता. हा बघा, हा चिंबोरावाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा स्पेशल बेलपाटकर दादूशी स्पेशल असणार आहे, चिंबोरा काम 25 वाला. आणि हा बघा लॉकेट मोठाच आहे, भला मोठा आहे. ओके, छोटा असणार आहे. ओके, ही साईज छोटी असणार आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, आयमाऊलीचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो. असा फोटो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा एक लॉकेट आहे. ही झाली छोटी साईज तुम्हाला. आणि जर मोठी साईज तुम्हाला हवी असेल तर ही मोठी साईज असणार आहे आयमाऊलीची, पाहू शकता तुम्ही. मस्त अशी आहे, फोटो आहे आयमाऊलीचा. हा बघा तुम्ही पाहू शकता. हा लॉकेट पण यांच्याकडे अवेलेबल असणार आहे, सध्या हा ट्रेंडमध्ये असणार आहे. आणि तुम्हाला व्हरायटी मच्छीची पण व्हरायटी असणार आहे, पापलेट वगैरे, चिंबोरा वगैरे असे पण लॉकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हे बघा, हा छोट्यासाठी किंवा मुलींसाठी पण लॉकेट आहे चिंबोरावाला. हा बघा छोटा चिंबोरा आहे, मस्त असा लॉकेट आहे, पाहू शकता. तर मंडळी, आपण ऑलरेडी लॉकेट वगैरे पाहिलेले आहेत. आता आपण हातातले वगैरे बाजूबंद वगैरे असतील किंवा हे बघा काकांनी जसे घातलेत, हे बघा हे हातातले आहेत. ओके, आणि हा वाला दुसरा टाईप असणार आहे छोट्यामध्ये. आणि हा मोठा पण असणार आहे, क्लिप वाईज टाईप असणार आहे, डायरेक्टली काढून तुम्ही घालू शकता, विअर करू शकता, पाहू शकता. प्लस हे ब्रेसलेट टाईप मध्ये पण तुम्हाला गोल्ड प्लेटेड वाले पाहायला मिळतील. हे बघा, याच्यात छोटा पण आहे हा प्लेट, 3 लेअरचा आहे, तो 5 लेअरचा होता. आणि हा चैन पण असणार आहे. ही बघा पाहू शकता, चैन पण असणार आहे. ही बघा, ही मोठी चैन आहे, जाडी एकदम, अशी वेअर करू शकता. काकांनी पण त्या वेअर केल्यात काही चैनी. आणि प्लस ओके, हा पायातला कडा पण तुम्ही पाहू शकता. हा असा विअर करायचा आहे, काकांनी विअर केली. आणि चप्पल माशीची आहे, त्याच्यावरच हा बघा कसा काढतात बघा. काढायची पण स्टाईल तुम्हाला दाखवण्यात येते, डायरेक्टली घालायचं आहे. सो हे कडे असणार आहेत 2. चला तर मंडळी, आता आपण सुरखा आणि वरचा कोट आपल्याला किती साईज मध्ये पाहायला भेटणार आहे बघूया. काका जरा सांगा. सुरखा हा बघा आपल्याला 4 महिन्यासाठी. ओके, ते एकदम 60 वर्षापर्यंत. ओके, फ्री साईज पण भेटणार आहे. ओके, आणि व्हरायटी आपल्याकडे कोणती कोणती असणार आहे? ही बघा, व्हरायटी तुम्हाला भरपूर काय पाहायला मिळते. हा सेकंड व्हरायटी असणार आहे. आणि ही साईज तुमची अशी वाढणार आहे, कोटची आणि रुमालाची दोन्ही पण साईज वाढून भेटणार आहे. इन द सेन्स जशी साईज पाहिजे त्या साईजमध्ये भेटणार आहे. हा बघा, हा एक आहे, हा वेल्वेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोट. सो कोट नॉर्मल पण असणार आहे, वेल्वेटमध्ये पण असणार आहे. हे बघा, हा एक आहे, हा एक डेमो असणार आहे. ओके, ओके. आणि हे सुरखे पण पाहू शकता तुम्हाला. ओके, साधे नाववाले, हे कॉटन मध्ये असणार आहे, कपडा असणार आहे. ओके, हा बघा, हा जर्सी कपडा असणार आहे, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. आणि हा तुम्हाला एकदम डिझाईन फॅन्सीवाला पण पाहायला मिळणार आहे हा सुरखा तुम्हाला. अजून आहेत, पाहू शकता. हे बघा, हा डिफरंट आहे, हा तुम्हाला एकदम झगामगा म्हणजे एकदम ट्रेंडीवाल्या टाईपमध्ये पाहायला मिळणार. छोटाच आहे, पाहू शकता तुम्ही.
हा बघा, हा छोट्या मुलांचा पण आहे तुम्हाला ब्लॅकमध्ये, त्याच्यावर डायमंड वगैरे टाईप असणार आहे, ते एकदम चमकतात. अजून एक ही बघा गोल्डन प्लेटेड, गोल्डन किनार पाहायला मिळणार आहे आणि ब्लॅक असणार आहे आणि त्याच्यावर सिल्वर एकदम चकमक आहे, पाहू शकता. त्याच्यामध्ये कलर डिफरन्स असणार आहे. हा बघा तुम्ही ब्लूइश मध्ये कलर असणार आहे, प्लस एक कंबाईन मध्ये. हा बहुतेक ठिकाणी हा तुम्हाला पाहायला मिळणार. हा बघा, हा पाहू शकता सुरका वेगवेगळ्या डिफरंट कलर मध्ये पाहायला मिळणार आहे त्या टाईपचा. आणि हे कोट पण असणार आहे, कोट मध्ये पण तुम्हाला डिफरंट व्हरायटी असणार आहे. ही बघा पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण ब्लॅक कोट आहे आणि त्याच्यावर पूर्ण गोल्डन प्लेटेड केलेलं आहे. आणि हे पण आहेत कोट. हे कोट कसे वेल्वेट मध्ये असणार आहे काका? वेल्वेट मध्ये. ओके, हे वेल्वेट मध्ये असणार आहे. ओके. आणि इकडं पण तुम्हाला अजून व्हरायटी पाहायला मिळतात. हे बघा वेल्वेट मध्ये डिफरंट कलर आहे. तुम्हाला रेड कलर पाहायला मिळतो, येलो कलर आहे. सो डिफरंट व्हरायटी पण असणार आहे, डिफरंट साईज मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे, पाहू शकता तुम्ही. चला तर मंडळी, आपण छोट्यांचे पाहिलेले आहेत. हे आहेत मोठ्यांचे सुरखे, म्हणजे रुमाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा बघा व्हरायटी पाहू शकता तुम्ही. आणि याची कॉस्टिंग असणार आहे 200 पासून स्टार्ट असणार आहे. डिफरंट पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, हे नॉर्मल पॅटर्न असणार आहे, प्लस तुम्हाला याच्यावर डिझाईन वगैरे असेल ती पॅटर्न असणार आहे, त्याच्यामुळे त्याचे ॲडिशनल पैसे होणार आहेत. आणि नंतर आपण जाऊया आता फॅन्सीमध्ये. फॅन्सी पाहू शकता, हे 300 पासून स्टार्ट असणार आहे. ॲडिशनल तुम्हाला जे करायचं असेल ते ॲडिशनल पे करावं लागेल, सो ॲडिशनल पैसे असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट व्हरायटी भेटणार आहे. हा ब्ल्यू कलर आहे, इकडं तुम्हाला ट्रान्सपरंटवाला कलर पाहायला मिळतो, ब्लॅक पण आहे, व्हाईट पण आहे. बघूया अजून व्हरायटी. बघा हे पाहू शकता पॅटर्न आहेत, याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर पाहायला मिळतात. हा बघा, हा पाहू शकता तुम्ही फॅन्सीवाला सुरका एक रुमाल आहे, त्याला तुम्हाला किनार एकदम रेनबो कलरची पाहायला मिळणार आहे. ही बघा, ही अशी किनार असणार आहे. सो याच्यामध्ये पण किनारमध्ये पण व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हे 3 टाईपमध्ये असणार आहे. हे बघा कलर तुम्ही पाहू शकता, कलर कॉम्बिनेशन. हा बघा, हे 3 टाईपमध्ये असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल अजून इकडं आहेत 2-3 कलर, ते पाहूया. हा बघा, हा पण आहे कलर, तुम्हाला ऑरेंज कलर पाहायला मिळणार आहे, व्हाईट कलर पाहायला मिळणार आहे आणि इकडं ब्ल्यू कलर आहे. सो 7 ते 8 कलरमध्ये तुम्हाला हा पाहायला मिळणार आहे. ते आपण ती किनार बघितली, सेम डिझाईन असणार आहे, फक्त तुम्हाला किनार ही बघा पाहू शकता. ही बघा, ही अशी किनार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पूर्ण रेनबो कलरमध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला मिळणार आहे आणि मध्ये गोल्डन टाईपची पट्टी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 व्हरायटी पाहायला मिळणार आहे. ही ओके, मल्टिपल कलर असणार आहे. तरी किती असणार आहे? 9 कलर असणार आहेत. तर त्याच्यातले 3 डेमो तुम्हाला पाहायला मिळतात. हा रेड आहे आणि इथं ट्रान्सपरंटवाला आहे आणि बॅक साईडला ब्लॅकवाला आहे. अजून तुम्हाला 6-7 कलर पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, हे पाहू शकता तुम्ही, मोठे सुरके आहेत आणि मस्त असे ट्रेंडिंगवाले बनवलेत, इन द सेन्स नेट वगैरे लावले आणि वर तुम्हाला बिंडूल टेर जो आपण बोलतो आगरी भाषेत ते लावलेले आहेत. आणि पाहू शकता मस्त असे वाटते. काकांनी पण तो एक वेअर केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 4-5 व्हरायटी पाहायला मिळणार आहेत. आणि असं वाटतंय की या जाळ्यातच मच्छी ही सर्व अटकलेली आहे. आणि काकांनी ब्लॅकवाला वेअर केलाय, पाहू शकता. त्याला खाली पण बिंडूल लावलेत आणि वर पण बिंडूल आहेत, त्याच्यामुळे अजून तो सुशोभित वाटतो. याच्यामध्ये हे 3 पॅटर्न झाले, अजून 2 पॅटर्न आहेत. मंडळी पाहू शकता, हे 2 पॅटर्न अजून तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये एक अख्खा पापलेट मोठाच्या मोठा दाखवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, आणि इकडं आहे तुम्हाला येलो कलरमध्ये, त्याच्यात पण मच्छी वगैरे दाखवलेली आहे. सो हे ट्रेंडिंगमध्ये असणार आहे, पाहू शकता तुम्ही. हा दुसरा एक नवीन लुक तुम्ही पाहू शकता. काकांनी मस्त असं सजलंय, शूज पण असे लाईटवाले घातलेत, प्लस सुरखा वगैरे आहे, त्याच्यावर कोट पण तुम्हाला पाहायला मिळते, चष्मा आहे, प्लस टोपी पण पाहायला मिळणार आहे. सो हीच तुम्हाला डेमध्ये असं दिसणार आहे, नाईटमध्ये अजून वेगळा रूप येणार आहे. आणि हा पोशाख पाहू शकता तुम्ही, रुमाल आहे, कोट आहे. या रुमालाचीच प्राइस तुम्हाला 1600 ते 1800 असणार आहे, प्लस ॲडिशनल लाइटिंग वर्क असणार आहे, त्याचे 1000 रुपये एक्स्ट्रा चार्ज होणार आहे. आणि हा पहा, नाईटमध्ये तुम्हाला असा सुरखा आणि रुमाल दिसणार आहे, पाहू शकता. वरचा कोट पण चमकतोय मस्त असा, गॉगल पण चमकते, प्लस टोपी पण पाहू शकता. रुमालाच्या किनाराला मस्त अशी लाईट आहे, शूज पण लाईटवाले आहेत, प्लस कोटची पण किनार तुम्हाला लाईट असणार आहे पूर्ण, प्लस पाठीमागून पण टोपी पाहू शकता, टोपी पण चमकते, त्याला पण लाइटिंग असणार आहे, पाहू शकता. गॉगल वगैरे पूर्ण असा झगमगाट आहे, पूर्ण असा नाईटला सर्व लूक घेऊन येणार आहे, पाहू शकता तुम्ही. कोली लूक हा एक नंबर वाटतो. तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला हवं असेल तर नक्की विजिट करा तांडेल कोली कलेक्शनला. आणि हा सुरखा आणि कोट तुम्ही पाहिलात, याचीच कॉस्ट तुम्हाला, कोटची कॉस्ट तुम्हाला 2000वर जाणार आहे. आणि प्लस ॲडिशनल जी लाइटिंग केली त्याचे 1000 रुपये असणार आहे. सो बघायला पण भारी वाटतं. आणि याला तुम्हाला 2 सेल त्यांच्याकडूनच फ्री भेटणार आहेत लाईटला. सो कोट आणि
जो रुमाल आहे त्याला 2 सेल देणार आहेत ते, आणि दोन्ही सेलने कनेक्ट असणार आहे. आणि या 2 सेलची बॅटरीज ठेवायला पण तुम्हाला त्यांनी पॉकेट बनवलं आहे. तुम्हाला कोटमध्ये पण पॉकेट भेटणार आहे, प्लस तुम्हाला रुमाल जो सुरखा आहे त्याच्यामध्ये पण पॉकेट पाहायला मिळणार आहे. आता पाहणार आहोत टोपी. टोपीला पण मस्त अशी सजावट केली, रात्री मस्त वाटते. आणि हीच टोपी तुम्हाला 200मध्ये घेऊन जाणार विथ लाईट. त्याला पण एक सेल असणार आहे, त्याला पण पॉकेट असणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि दिसायला पण भारी वाटतो हा कोली लूक. नाईटला तर एकदम चमकतो हा कोली लूक. आणि नक्की विजिट करा तांडेल कोली कलेक्शनला जर तुम्हाला हवं असेल तर. मंडळी, हा सुरखा आहे म्हणजेच रुमाल. हा आता कसा बांधायचा किंवा वेअर करायचा कसा ते आपल्याला काका दाखवणार आहेत. हा बघा, हा वन साईडने तुम्हाला त्या साईडने त्याची किनार आणली आणि दुसऱ्या साईडची किनार आहे ते दुसऱ्या बाजूला आणली, आणि तिथं डायरेक्ट स्ट्रीप टाईप आहे. सो डायरेक्टली ते चिटकणार आहे. अशी गाठ वगैरे मारायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुमचा सुरखा वेअर होणार आहे. हा, आणि पाहू शकता मस्त असा सुरेख सुरखा दिसतोय, काकाने वेअर केलेला आहे. हा बघा, हा पाहू शकता तुम्ही सुरखा, आणि मस्त असा चमकतोय हा सुरखा. आता आलो आहोत काकांच्या घरी म्हणजेच भाविक दादाच्या घरी. पाहू शकता तुम्ही मस्त अशी गणेशाची मूर्ती आहे, मंदिर टाईप सजवलं आहे. पाहू शकता तुम्ही ही गणेशाची मूर्ती सुरेख वाटते, आणि पूर्ण असा देवारात समोर एंट्रीला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि जशी आपली वर नजर जाते तशी एक मोठी बोट तुम्हाला पाहायला मिळते, प्लस भरपूर मोठे मासे तुम्हाला लटकलेले पाहायला मिळतात. आणि ही आहे बोट, ही 4.5 फुटीची बोट आहे ज्याच्यावर खारदेवी माता म्हणून लिहिलेलं आहे. पाहू शकता बोट पण भरपूर सुंदर वाटते, सिलिंगला लटकवली ती बोट, आणि बोटच्या वरच तुम्हाला कॅबिन पण पाहायला मिळते. सो पाहून भारीच वाटला. आणि तुम्हाला मासे पण लटकलेले पाहायला मिळतात, ज्याच्यात तुम्हाला व्हरायटीमध्ये मासे पाहायला मिळतात. लाईक याचं पापलेट वगैरे आहे, पाहू शकता तुम्ही. पापलेट आहे, सुरमई आहे, काती तुम्हाला पाहायला मिळते, चिंबोरा पाहायला मिळते. सुरमई, पापलेट असे व्हरायटीमध्ये तुम्हाला मासे लटकताना पाहायला मिळतात, आणि ते बघण्यासारखं वाटते. पाहू शकता तुम्ही. हा बघा, हा स्टिंगरे आहे म्हणजेच पाकड ज्याला बोललं जातं. साईडला तुम्हाला चिंबोरा पाहायला मिळतोय. असे डिफरंट मासे तुम्हाला लटकलेले पाहायला मिळतात, त्याच्यामुळं अजूनच भारी वाटतं. एंट्रन्सलाच तुम्हाला हे सर्व पाहायला मिळणार आहे. मंडळी, सेकंड वन आहे डुअर पण तुम्ही पाहू शकता. मस्त असं दादूस आणि काकांचा फोटो आहे, काकी पण आहेत, आणि नारळी पौर्णिमेचा नारळ सोडताना दाखवला आहे. आणि वर तुम्हाला जी बोट दाखवली तीच बोट पाहायला मिळते, आणि भरपूर काही मासे दाखवलेत. आणि हा असा डुअर केला आहे. आणि जसं आपण एंट्रन्स करतो या साईडला तुम्हाला खिडकीलाच डायरेक्टली फ्रेम पाहायला मिळणार आहे, ही बघा. आणि इकडं आपल्याला काशीनाथ काका पाहायला मिळतात, काकी वगैरे आहे, दादूस आहे, भाविक दादूस आहे, आणि ताई आहे. टोटल 4घांची अशी फॅमिली आहे. आणि आता 5वा मेंबर पण वहिनी आलेले आहेत, सो फोटो लावायला लागेल आता. फायनली मंडळी, आपण व्हिजिट करून झालेलो आहोत तांडेल कोली कलेक्शनला. तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि नक्की व्हिजिट करा तुम्ही तांडेल कोली कलेक्शनला. अदरवाईज डायरेक्टली त्यांना ऑनलाईन कॉन्टॅक्ट करा. चला, भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या. चला.